सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळ सकाळी मस्त अशी देवपूजा झालेली आहे. 5-7 दिवस तर बंद होती देवपूजा, म्हणून मग आज मस्त अशी देवपूजा झालेली आहे. देवपूजा झाली की अगदी फ्रेश वाटते. ज्या दिवशी घरात देवपूजा होत नाही त्या दिवशी अजिबातच चांगलं वाटत नाही, आणि 5-7 दिवस बंद असते तर अजिबातच मला तर करमतच नाही. पण चला, आज मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि आता घरातलं थोडीफार कामं बाकी आहेत ती करायची आहे. आज मला कैरीचं पन्हसुद्धा बनवायचं आहे. म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करते. पनीरसुद्धा बनवायचं आहे. तर चला, आधी कैरीचं पन्हं बनवून घेते. तर चला. ह्या वर्षी तर एवढी भयंकर गरमी पडते आहे, अशी गरमी तर मी अजूनपर्यंत बघितली नाही. एवढा कडक उन्हाळा आणि एवढी भयंकर गरमी, आणि अशा गरमीमध्ये काही थंडगार पिण्याची खूप जास्त इच्छा होते. तर आज त्यासाठीच मी कैरीचं पन्हं बनवणार आहे, कारण की कैरीचं पन्हं थोडं पोटाला थंडक देते ना, त्यामुळे आता एकच कैरीचं बनवते आहे मी. तर एक कैरी कुकरमध्ये शिजायला ठेवून दिली. 2-3 शिट्ट्यामध्ये शिजून जाते, जास्त काही उशीर लागत नाही. कदाचित 1 शिट्टीत ही शिजून जाते केव्हा केव्हा. तर कैरी 2-3 शिट्ट्यात कैरी मस्त शिजून जाईल आणि मग आपण पन्हं बनवूया. एवढ्या भयंकर गरमीमध्ये दही, ताक, लिंबू पाणी हे सगळं पेलंच पाहिजे. त्याने काय आहे ना, बॉडी हायड्रेट राहते आपली. तर तसंच आमच्या घरातली दही तर नेहमीच राहते, आणि आत्तासुद्धा मला दही खायची इच्छा झाली होती, तर मी वाटीमध्ये काढून ठेवलं थोडंसं. आणि जेवण करायची तर अजिबातच इच्छा होत नाही. असंच काही ना काही थंडगार पिण्याची इच्छा होते. दही म्हणा, ताक म्हणा. आणि आता आज मला पनीरसुद्धा बनवायचं होतं. आधी मी कधीच पनीर बनवलं नाही आहे, पण संध्याकाळी पनीरची भाजी बनवायची आहे. आणि मग म्हटलं चला आज घरी बनवून बघूया पनीर, कारण की मीही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं पनीर घरी बनवताना. तर म्हटलं का आपणही ट्राय करून बघूया कसं बनते तर ते. आणि पहिल्यांदा बनवत आहे म्हणून मी एकच पिशवीचं बनवून बघणार आहे. तर फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी. एक गोल्डची थैली घेतली आहे आणि त्याला तापवायला ठेवून दिलं. आणि मग सोबतच थोडीशी क्लिनिंग तर होतच असते. तर 2च शिट्ट्यामध्ये मस्त कैरीसुद्धा शिजून गेली होती. आता कैरी काढून घेईन आणि थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यावं लागेल. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याला साईडवरती ठेवून दिलं थंड होण्यासाठी. आणि आता पनीर बनवण्यासाठी मी इथे लिंबूचाच वापर करणार आहे. तसं तर व्हिनेगर वापरूनसुद्धा आपण पनीर बनवू शकतो, पण म्हटलं मी लिंबू आहे घरामध्ये तर लिंबूचाच वापर करणार होते. आणि लिंबू ना फ्रीजमधून काढला की थोडा वेळ बाहेर राहू द्यायचा, 10-15 मिनटं. आणि मग त्याला अशा प्रकारे चोळून घेतला ना की त्यामध्ये मग रस खूप जास्त निघतो. आता दूधही तपलं होतं आणि दूध हलकंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लिंबू पाणी घालायचं आहे. अगदी थोडं थोडं करून घालायचं, एकदाच नाही घालायचं. अशा प्रकारे थोडं थोडं करून लिंबू पाणी घालायचं आहे. तर मी एक अख्खा लिंबूचा रस पिळून घेतला होता आणि अशा प्रकारे थोडं थोडं करून मी घालत आहे. तर मी तर पनीर पहिल्यांदाच बनवत आहे. आता माहिती नाही कसं बनते, तर बघूया. चांगलं बनलं तर मी नेहमी घरीच बनवणार आहे पनीर. बाहेरचं काय भेळसळवालं येते म्हणून जास्त काही आणायची इच्छासुद्धा होत नाही. मध्ये तर पनीरची किती सारी अफवा पण येत होती, आणि असं केमिकलवालं पनीरही भेटलं होतं, म्हणून काही जास्त आणायची इच्छा होत नाही. पण अधूनमधून आपण आणतच असतो. आणि बघा, लिंबू टाकल्याने दूध आपलं फाटलं जाते आणि मग त्याचंच पनीर बनते. तर जेव्हाही दूध फाटते तेव्हा तर आपण अशा प्रकारे पनीर बनवतच असतो. आणि ही तसंच काहीसं आहे. लिंबू पाणी टाकलं की दूध फाटलं आणि मग त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आधी त्याला गाळून घ्यायचं पहिलं पाणी काढलं की, आणि मग त्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपला लिंबू टाकल्याचा खट्टापणा असतो ना तो निघून जातो आणि एकदम मस्त आपलं पनीर बनून जाते. तर मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत आहे, पण आता इतकं छान बनलं होतं पनीर की मला तर विश्वासच बसला नाही. पण थोडं कमी होईल, कारण की मी एकाच पिशवीचं बनवलं होतं. पहिल्यांदाच बनवते आहे, म्हटलं ट्राय तरी करून बघूया. नाही चांगलं बनलं तर मग दूध वाया जाईल, म्हणून मग मी एकाच पिशवीचं बनवलं. पण खूपच छान पनीर बनलं. मला तर आधी विश्वासच बसला नाही की इतकं छान पनीर बनेल.
आता याला 10-15 मिनटापर्यंत दाबून ठेवून द्यायचं, म्हणजे पनीर अगदी सेट होऊन जाते आणि सगळं पाणीसुद्धा त्यातलं निघून जाते. आता कैरीसुद्धा थंड झाली होती. आता त्याच्यातला गरसुद्धा काढून घ्यायचा आहे. फोत्र्यावरही गर लागलेला असतो तर तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि जसं आमरस बनवतो ना तशाच प्रकारे आपल्याला पन्ह बनवायचं आहे, त्यामुळे असा कैरीचा गरही काढून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. त्याला हटून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तेल नाही घालायचं, तूपच घालायचं. कैरीचं पन्ह तुपामध्ये छान लागते, तर 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. खूप छान लागते तुपामध्ये. आणि थोडंसं अजून घातलं मी 1 चमचा आणि थोडंसं अजून त्यामध्ये फक्त आपल्याला जिरं घालायचं आहे आणि मग जे आपलं पन्ह असते ना ते घालायचं आहे अशा प्रकारे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडंसं आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि आत्ता पहा, यामध्ये तुम्ही गूळही घालू शकता किंवा तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरसुद्धा घालू शकता, पण मी गूळच घातलेला आहे. आणि कैरी थोडीशी खट्ट असते ना, त्यामुळे गूळ थोडासा जास्त घालायचा. तर 1 वाटी भरून गूळ असेल तितका मी घातलेला आहे. आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि जोपर्यंत गूळ आटत नाही ना तोपर्यंत याला असंच उकळू द्यायचं आहे. आणि आता इकडे पनीरसुद्धा मस्त सेट झालं होतं आणि इतकं छान आणि सॉफ्ट पनीर बनलं होतं. आता हवं तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता सेट होण्यासाठी, पण मला काही गरज वाटली नाही. अगदी मस्त सेट होऊन गेलं होतं, अगदी नरम झालं होतं पनीरही. आता याचे मी पीसेस करून घेईल आणि संध्याकाळी मला पनीरची भाजी बनवायची आहे. बघूया आता रेसिपी जर तुमच्यासोबत शेअर करता आली तर करते, नाहीतर मग पुन्हा कधी बनवेल तेव्हा करेल मी रेसिपी शेअर. आणि बघूया किती छान अगदी नरम पनीर झालेलं आहे. खूपच सॉफ्ट झालं होतं पनीर. फर्स्ट टाइम मी पनीर बनवलं, पण इतकं छान झालं आहे. मला तर वाटलंच नव्हतं की कधी घरीही पनीर बनवेल. पण थोडं कमी झालं आहे, कारण की मी एकच दुधाच्या पिशवीचं बनवलं होतं. फर्स्ट टाइम बनवून बघायचं होतं, मग म्हटलं जास्त दूध वाया जाईल म्हणून मग मी आधी एकच दुधाच्या पिशवीचं बनवून बघितलं, तर खूप छान झालेलं आहे. आणि आता तर नेहमी मी घरीच पनीर बनवत जाईन नेक्स्ट टाईमपासून. आता तर हे थोडं कमी आहे म्हणून बाहेरचं आणून संध्याकाळी मला पनीरची भाजी बनवायची आहे, म्हणून मग थोडंसं बाहेरचं घेऊन येईन. बाहेरचं भेळसेळवालं पनीर खाल्ल्यापेक्षा घरचं बनवलेलं पनीर कधीही चांगलंच असते. आणि आपण नेहमी ताजं ताजं बनवतो तर आपल्याला माहिती आहे किती दिवसाचं आहे आणि काय, आणि बाहेरचं आपल्याला माहिती नसते किती दिवसाचं असते काय असते, आणि त्यात बरेचसे केमिकल्ससुद्धा मिळवतात. पण आत्ता तर नेक्स्ट टाईमपासून मी नेहमी घरीच पनीर बनवणार आहे. इतकं सॉफ्ट आणि इतकं छान झालेलं आहे, खूपच छान झालं आहे, एकदम मस्त. तर तुम्ही अजूनपर्यंत घरी पनीर नसेल बनवलं तर नक्कीच बनवा. घरचंच पनीर चांगलं असतं, मी तरी असं म्हणते. चला आता मी तरी नेक्स्ट टाईमपासून नेहमी घरीच बनवणार आहे. इकडं पन्हसुद्धा होते आहे. पन्ह तर रात्रीच पिणार आहे, मस्त फ्रीजमध्ये ठेवून देईन, झालं की थंड थंड. गरमीचं असं कैरीचं पन्ह चिंचेचं पन्ह पिलं तर खूप चांगलं असते, कारण की आता तर एवढी भयंकर गरमी पडते आहे की 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. एवढी भयंकर गरमी पडते आहे, रात्री तर झोपसुद्धा लागत नाही, एवढी भयंकर गरमी पडते आहे. पण चला कसा बसा एवढा महिना काढायचा आहे. कदाचित तर पुढच्या महिन्यापासून पाऊसही सुरू होऊन जाईल असं वाटतंय मला. बघूया आता. पन्ह तर बनवून तयार झालेला आहे. आता याला थंड होऊ देईन, मग फ्रीजमध्ये ठेवून देईन आणि संध्याकाळी मस्त थंड थंड पन्ह प्यायची मज्जा येईल. तर जास्त काही आज शेअर करता आलं नाही, तर चला आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय बाय.